मित्रांनो, इलेक्ट्रिकल गाईड मराठी ह्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी 3 फेज इंडक्शन मोटर असते किंवा आपण आपल्या घरी नदीवरती किंवा विहिरीवरती जे 3 फेजची मोटर जोडतो, तर त्या मोटरचे कनेक्शन टर्मिनलवरती कसे असते आणि स्टार डेल्टा हे कनेक्शन कसे केले जाते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मोटरचे स्टार डेल्टा कनेक्शन कसे केले जाते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टार डेल्टा स्टार्टरचे कनेक्शन केले जाते हे सांगितलेले आहे. तर आपण नक्कीच तुम्ही जाऊन हा मागचा व्हिडिओ बघा, जे तुम्हाला नक्कीच स्टार डेल्टा स्टार्टर कसा जोडतात त्याची माहिती होईल. आणि आपली जी 3 फेज इंडक्शन मोटर असेल, जशी आपण पाणी आपल्या शेताला पाणी देण्यासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये एखाद्या मशीनकडून काम करून घेण्यासाठी किंवा आपल्या पिठाच्या गिरणीमध्ये मोटर वापरली जाते 3 फेजची, तर तिचे स्टार आणि डेल्टा कनेक्शन कसे करतात आणि टर्मिनलवरती कनेक्शन कसे केले जाते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून आम्हालाही सपोर्ट मिळेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगू. ज्या व्यक्तीचे इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड नाही किंवा ज्याला इलेक्ट्रिकलबद्दल काही माहीत नाही त्या व्यक्तीलाही हा व्हिडिओ समजेल, इतका सोप्या भाषेत आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपली जी इंडक्शन मोटर असते त्या इंडक्शन मोटरवरती 6 टर्मिनल असतात. 6 टर्मिनल कसे असतात, तर आपल्या इंडक्शन मोटरमध्ये 3 वाइंडिंग असतात. 3 वाइंडिंगच्या कॉईल असतात. आता ही आहे समजा U1 कॉईल, तर हे कॉईलचे दुसरे टोक आहे U2. तिसरी कॉईल असते, त्या कॉईलला आपण नाव देऊ P1 आणि P2. आणि ही आहे आपली तिसरी कॉईल, हिला नाव देणार आपण W1 आणि W2. तर 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये काय असतं, मोटरच्या आतमध्ये अशा 3 कॉईलची वाइंडिंग करून तिचे 6 टर्मिनल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 टर्मिनल मोटरच्या टर्मिनलवरती कनेक्शन करण्यासाठी मोटरच्या टर्मिनलवरती आतमध्ये वाइंडिंग करून 6 टर्मिनल मोटरच्या टर्मिनल बॉक्सवरती आणलेले असतात आणि तिथे आपल्याला मोटरचे कनेक्शन करायचे असते. तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तर मोटरच्या टर्मिनलवरती असे 6 कनेक्शन येतात वाइंडिंग करून. तर याला असे नाव दिलेले असते U1, U2, P1, P2 आणि सॉरी इथे चुकलेलं आहे, असे 6 टर्मिनल असतात. आणि हे टर्मिनलचे वाइंडिंगचे टोके त्याला असतात U1, U2, P1, P2 आणि W1, W2. तर हे मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवतो कसं आहे. तर इथे पाहणार आहोत, हे वाइंडिंगचे असे 6 टोकं इथे आलेले असतात. आणि आता हे पहिल्यांदा इथे आहे, तुम्हाला दिसेल स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शन करतो त्यावेळेस काय असतं, U1, V1, W1 ह्या टोकाला आपण 3 फेज सप्लाय देतो, हा R, Y आणि B. आणि वाइंडिंगच्या टर्मिनलची जी दुसरी साईड आहे, दुसरी टोकं, ती टोकं आपण एक टर्मिनल किंवा एक स्ट्रिप वापरून शॉर्ट करतो. त्यामुळे काय होतं, मोटरच्या वाइंडिंगला 240 व्होल्ट सप्लाय मिळून ही मोटर कमी स्पीडने फिरते. 240 वरती स्टार कनेक्शन वरती मोटर कमी स्पीडने फिरते. आणि डेल्टा कनेक्शन मध्ये काय असतं, आपण वाइंडिंगच्या दोन्ही टोकाला 3 फेजचा सप्लाय देतो. आता आपण U1 इथे बघितलं असेल तर याला इथे R फेज दिलेला आहे आणि U2 ला ह्या साईडने Y फेज मिळत आहे. तर स्टार मध्ये काय करतो, आपण एका साईडला RYB सप्लाय देतो आणि दुसरी साईड शॉर्ट करतो. डेल्टा मध्ये काय असतं, आपण उभे टर्मिनल शॉर्ट करतो आणि दोन्ही वाइंडिंगच्या दोन्ही साईडला 3 फेज सप्लाय मिळतो. आता दोन्ही साईडला कसा सप्लाय मिळतो हे पाहू आपण. U1 ला ह्या ठिकाणी R सप्लाय मिळाला आहे आणि U2 ला ह्या ठिकाणी ट्रिप आपण शॉर्ट केली तर Y सप्लाय मिळाला. म्हणजे बघा, U1 ला इथे R फेज मिळाला आहे आणि त्याच कॉइलच्या दुसऱ्या टोकाला U2 ला Y फेज मिळाला आहे. ह्या कंडिशनमध्ये काय होतं, एका वाइंडिंगला 440 व्होल्ट सप्लाय मिळतो आणि मोटर जास्त सप्लाय मिळाल्यामुळे जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार करते आणि जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार केल्यामुळे मोटरचा रोटर आपला जास्त स्पीडने फिरतो. म्हणजे मोटर आपल्याला जास्त स्पीडने पाणी देते किंवा
जिथे आपल्याला जास्त वेग आहे त्या ठिकाणी आपण डेल्टा कनेक्शन करतो. आणि V1 मध्ये सुद्धा असे बघा, ह्या V1 ला इथं वाय सप्लाय भेटलेला आहे आणि V2च्या दुसऱ्या टोकाला इथं आपण शॉर्ट केल्यामुळं ह्या साईडने त्याला बी फेज मिळाला आहे. म्हणजे बघा इथं वाय आणि बी असे 2 फेज V1 आणि V2 ला मिळाले आहे. डब्ल्यू कॉइलला पण काय झालं ह्या ठिकाणी बी फेज मिळाला आहे आणि ह्या ठिकाणी ही स्ट्रीप शॉर्ट केल्यामुळं आर फेज मिळाला आहे. म्हणजे डेल्टा कनेक्शनमध्ये सिंपल आहे. डेल्टा कनेक्शनमध्ये आपल्या वाइंडिंगच्या दोन्ही टोकांना वेगवेगळे फेज मिळतात. त्यामुळे 2 फेज मिळून जास्त चुंबकीय फील्ड तयार होऊन मोटर आपली जास्त स्पीडने फिरते. आणि स्टार कनेक्शनमध्ये दुसरी बाजू आपण शॉर्ट केल्यामुळे फक्त वाइंडिंगला एका फेजला एकच सप्लाय मिळतो. V1ला आर फेज, V1ला वाय फेज आणि W1ला बी फेज मिळतो आणि मोटर आपली कमी स्पीडने फिरते. तर हे असं साधं सिंपल सरळ सोपं कनेक्शन आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. आता मोटरच्या टर्मिनलवरती कसे कनेक्शन असते हे मी तुम्हाला दाखवतो. तर हे आपल्या मोटरचे ॲक्च्युअल टर्मिनल आहेत. ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इथं एक स्ट्रीप किंवा एक पट्टी वापरून आपल्या वाइंडिंगचे दुसरे टोकं शॉर्ट केलेले आहेत आणि हे वाइंडिंगच्या टर्मिनलमधून आलेले वायर आहेत. तर आणि ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे, आर इथे आपण आर, आता यांनी हे थोडं चुकीच्या साईडनं सप्लाय दिला आहे. ॲक्च्युली हा सप्लाय आपण असा देतो आर वाय आणि बी, आर वाय बी असं कनेक्शन आपण ह्या ठिकाणी करतो. आणि डेल्टा कनेक्शनमध्ये बघितलं आहे आपण ह्या साईडनं आर वाय बी सप्लाय दिलेला आहे, आर वाय बी सप्लाय दिलेला आहे आणि आपल्या टर्मिनल उभे शॉर्ट केले आहे. त्यामुळे काय होतं, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ह्या वाइंडिंगमध्ये येथे वाइंडिंगला दोन्ही साईडनं 2 फेजचं सप्लाय मिळून वाइंडिंग जास्त स्पीडने फिरते. तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.